नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 10 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला। तामिळनाडूमध्ये कार्तिकाई दीपम रथोत्सव आयोजित करण्यात आला आहे। कोविड-19 महामारीमुळे 2 वर्षाच्या अंतरानंतर तामिळनाडूमधील मदुराई येथील थिरुपरम कुंडम येथे कार्तिकाई दीपम रथ महोत्सव आयोजित करण्यात आला होता। मदुराईमधील हा सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्यात अनेक भक्त उपस्थित असतात। हा खूप जुना सण आहे आणि केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या शेजारील राज्यांमध्येही साजरा केला जातो। बघूया पुढील बातमी। वाराणसीमध्ये युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज UHAC दिवस 2022 साजरा केला जाणार आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 10 आणि 11 डिसेंबर 2022 रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे 2022 या थीमवर 2 दिवसीय अधिवेशन आयोजित करत आहेत। या 2 दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि आरोग्य व कुटुंब राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। पुढील बातमी आहे, टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची B20 चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची B20 इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जे संपूर्ण G20 व्यापारी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात। ते भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात व्यवसाय अजेंडाचे नेतृत्व करतील। भारत सरकारने C2 ची नियुक्ती केली आहे, ज्यांनी 1 डिसेंबर रोजी B20 इंडिया सचिवालय म्हणून कार्यभार स्वीकारला आणि B20 इंडिया प्रक्रियेचे ते नेतृत्व करतील। पुढील घडामोड आहे, मेघना अहलावत यांची टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली। मेघना अहलावत यांची टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। मेघना अहलावत यांची पहिली महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। 8 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन कमलेश मेहता यांनी TTFI चे नवीन सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि पटेल नागेंद्र रेड्डी यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे। हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या पत्नी असलेल्या अहलावत यांनी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। पुढील घडामोड आहे, स्पाइस मनीने ग्रामीण भारतातील आर्थिक समावेशासाठी ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली। फिनटेक प्लेयर स्पाइस मनीने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या अधिकारी नेटवर्कद्वारे ग्रामीण नागरिकांसाठी झटपट 0 शिल्लक बचत किंवा चालू खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। या असोसिएशनद्वारे स्पाइस मनीचे उद्दिष्ट ग्रामीण शहरी भेद दूर करणे आणि बँकिंग उत्पादनांना त्यांच्या दारात शेवटच्या मैलापर्यंत पोहोचवून आर्थिक सर्वसमावेशकता आणण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे भारताच्या दुर्गम भागात राहणाऱ्या हजारो ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल। पुढील घडामोड आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज कॅनडात 7 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाले। संयुक्त राष्ट्रसंघाचे जैविक विविधतेचे अधिवेशन, ज्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असेही म्हणतात, मॉन्ट्रियल कॅनडात 7 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाले आहे। 2 आठवडे चालणारी परिषद मूलतः कुनमिंग येथे होणार होती, चीनमध्ये ऑक्टोबरमध्ये, परंतु चीनमधील कोविड परिस्थितीमुळे कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथे हलवण्यात आले आहे। बघूया पुढील बातमी। वीणा नायर यांना ऑस्ट्रेलियात प्राईम मिनिस्टर पुरस्कार मिळालेला आहे। ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या शिक्षकाला माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी 2022चा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे। मेलबर्न स्थित वीणा नायर, ज्या व्यू बँक कॉलेजच्या तंत्रज्ञान प्रमुख आणि स्टीम प्रकल्पाच्या प्रमुख आहेत, त्यांना स्टीमचा व्यावहारिक उपयोग विद्यार्थ्यांना दाखवल्याबद्दल आणि ते त्यांच्या कौशल्यांचा वापर करून जगावर खरा प्रभाव कसा निर्माण करू शकतात यासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। बघूया पुढील घडामोड। भारतीय अमेरिकन कृष्णा वाविलाला अमेरिकेचे अध्यक्षीय जीवन गौरव पुरस्कार मिळाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन भारतीय अमेरिकन आणि दीर्घकाळ ह्युस्टोनियन राहणाऱ्या कृष्णा वाविलाला यांना राष्ट्रपती जीवन गौरव PLA पुरस्काराने सन्मानित केले आहे, जो त्यांच्या समुदायासाठी आणि देशासाठी त्यांच्या योगदानासाठी देशाचा सर्वोच्च सन्मान आहे। एमरी कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली प्रेसिडेन्शियल लाईफस्टाईल अचीव्हमेंट PLA अवॉर्ड्स उत्कृष्ट चारित्र्य, मूल्य, नैतिकता आणि त्यांच्या समुदायांप्रती समर्पण दाखविणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यासाठी
आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे। पुढील घडामोड आहे इस्रो लडाखसाठी स्थानिक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर जिओ पोर्टल जिओ लडाख विकसित करेल। लडाखसाठी स्थानिक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर जिओ पोर्टल जिओ लडाख विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग IIRS भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या युनिटशी संपर्क साधला आहे। हे पोर्टल भौगोलिक माहिती शोधण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी, वितरित करण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी वापरले जाईल आणि त्याच्याशी संबंधित भौगोलिक सेवा जसे की नेव्हिगेशन बफर, मापन विश्लेषण, मेटाडेटा कॅटलॉग, नकाशा कॅटलॉग आणि बरेच काही प्रदान केल्या जातील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंटही करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।